नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो फार्म चॅनलमध्ये स्वागत आहे. ह्या अशा पद्धतीनं आपल्याला पहिला जो नारळाचा प्लॉट दाखवला तसाच ह्या पद्धतीनं आपल्याला हे साधारण जवळपास एक 20 गुंठ्यामध्ये आपल्याला केळीचा प्लॉटिंग आहे. आपलं हे अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. ठिबकच्या साह्यानं हे बघू शकता इथं तुम्ही. हे ठिबकच्या साह्यानं जवळपास हे अशा पद्धतीनं अंतर ठेवून प्रत्येक दोन्ही साईडनं आपण त्याला छिद्राच्या साह्यानं असं पाण्याचा निचरा केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता हे पाणी आपलं कंटिन्यू चालू असतं. साधारण 1000 लिटरची टाकी आहे. ती किमान आपल्याला 9 ते 10 तास चालते आरामशीर. तर अशा पद्धतीने बघू शकता आपलं ठराविक अंतर ठेवून आपण ही केळीची लागण केलेली आहे. आता यामध्ये ही जी वाळलेली पानं आहेत ही छाटणीसाठी आलेली आहेत सगळी. ही छाटणी करावीच लागते, नाहीतर बुरशी त्यानंतर अन्य प्रकारचे कुठलीही सूक्ष्मजीव त्यामध्ये जाऊन बसून कीड लागण्याची शक्यता असते. आपण याला भेसळ डोस देतो. अगदी सेंद्रिय खतांवरती यामध्ये पण भर दिलेले आहे. हे जेणेकरून आता ह्या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. ह्याला जे सेंद्रिय खतांवरती भर दिल्यामुळं कोणत्याही प्रकारची औषध फवारणी करावी लागत नाही, काही नाही. आपल्याला याचं फळ चांगलं मिळतं, यातून वजन चांगलं भेटतं आणि यातून जी केळी उत्पादन आपण घेतो त्याला बाजारभाव हा अतिशय चांगल्या प्रकारे मिळू शकतो आणि आपल्याला मिळालेला पण आहे. हा दुसरा लॉट आपण आता काढत आहे. हे पहिली छाटणी करून हा दुसरा लॉट आपण काढलेला आहे. हे इकडे बघू शकता झाडं किती सुंदर प्रकारे आपली आलेले आहेत. इकडे पण बघा ह्या अशा पद्धतीने इकडे झाडं मध्ये एक जास्त घेऊन साधारण हा असा इकडे एक प्लॉटिंग आहे आणि इकडल्या साईडला एक आहे. तर आता ह्या सर्व झाडांची सगळी माहिती जी काय असेल कमेंटमधून मी पिन करून ठेवीन मराठीमध्ये. त्यामध्ये आणि तुम्हाला काही मार्गदर्शन माझ्याकडून हवं असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळं मार्गदर्शन आपल्याला केलं जाईल. अशा पद्धतीनं नेक्स्ट मशागतीचे असू द्यात नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या कोणत्याही तक्रारी झाडांच्या बाबतीत, कोणत्याही केळी लागवडीच्या बाबतीत कसल्याही प्रकारच्या तक्रारी असतील तर मला तेवढं मेन्शन करा.